फक्त बस थांबली नाही आणि पुढे जे झालं ते पाहून अंगावर शहारे येतील. रत्नागिरीतून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एक साधा एसटी बस चालक जो आपल्या कर्तव्यावर होता, त्याला दिवसाढवळ्या रस्त्यावर बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना फक्त एक भांडण नाही, तर संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण आगाराची एसटी बस बीडहून चिपळूणच्या दिशेने प्रवास करत होती. प्रवास नेहमीसारखाच सुरू होता, पण कर्जतजवळ सगळं काही अचानक बदललं. एका बस थांब्यावर बस थांबली नाही आणि हाच राग काही तरुणांच्या डोक्यात इतका गेला की त्यांनी थेट कायदा हातात घेतला. त्या तरुणांनी एसटी बसचा पाठलाग सुरू केला. रस्त्यावर धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवत त्यांनी बसला अडवण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळातच त्यांनी आपली दुचाकी बसच्या समोर आडवी लावली. बस थांबली, पण पुढे जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं. त्या चालकाला खाली उतरवलं गेलं. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, आपली बाजू मांडत होता, पण कोणालाही ऐकायचं नव्हतं. शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मग थेट मारहाण सुरू झाली. एकटा चालक आणि समोर अनेक जण. तो स्वतःचा बचाव करत होता, पण त्याच्यावर वारंवार हल्ले होत होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कुणीतरी मोबाईलमध्ये कैद केला आणि आता तोच व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्पष्ट दिसतं की चालकाला निर्दयीपणे मारलं जात आहे. हा प्रकार पाहून एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर एक सरकारी बस चालक जो सार्वजनिक सेवा देतो तोच सुरक्षित नसेल, तर सामान्य माणसाचं काय? एसटी कर्मचारी दिवस रात्र प्रवाशांसाठी काम करतात. गरमी असो, पाऊस असो किंवा कोणतीही अडचण, ते आपलं कर्तव्य पार पाडतात. पण अशा प्रकारच्या घटनांमुळे त्यांची सुरक्षा धोक्यात येत आहे. आज हा चालक, उद्या कुणीही असू शकतो. या घटनेनंतर चिपळूण आगारातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आता सर्वांचं लक्ष पोलीस प्रशासनाकडे लागलं आहे. या व्हायरल व्हिडिओच्या आधारे आरोपींना ओळखून त्यांच्यावर कडक कारवाई होणार का, की ही घटना देखील इतर घटनांसारखीच विसरली जाईल? कारण प्रश्न फक्त एका चालकाचा नाही, प्रश्न आहे कायद्याचा, सुरक्षिततेचा आणि माणुसकीचा. अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे, नाहीतर रस्त्यावरचं वातावरण आणखी धोकादायक होऊ शकतं. आणि शेवटी एकच प्रश्न, राग इतका मोठा असू शकतो का की आपण एखाद्याचा जीव धोक्यात घालू?